आता त्यांना बॅकग्राऊंड नव्हतं बॉलिवूडचं, पण तरी ते आज ज्या पोस्ट पर्यंत गेले तेवढी त्यांनी मेहनत घेतली. तर ती मेहनत बघून पण थोडंसं वाटतं की 0 पासून माणूस एवढा हिरो होऊ शकतो, तर आपल्याला ट्राय करायला काय हरकत आहे. म्हणजे कोणी आउटसाइडर आलाय बॉलिवूड मध्ये आणि मग तो मोठा झाला, म्हणजे ते तुम्हाला पूर्ण जर्नी प्रेमात पडलं तुम्ही ऍक्च्युली. शाहरुख आणि सलमानच्या फॅन्समध्ये कायमच एक रायव्हलरी असल्याचं जाणवतं, म्हणजे सोशल मीडियावर पण आणि ग्राउंड लेवलला पण. तुम्हाला कधी असं भेटलंय एखादा सलमानचा आम्हाला भरपूर भेटतात, पण आम्ही इग्नोर करतो त्या गोष्टी. काय बोलतात म्हणजे काय कसं असतं? म्हणजे काही पण हकला, मोस्टली हकलाच म्हणतात, हकले के फॅन. आम्ही आमच्याकडे पण वर्ड आहे, पण आम्ही बोलत नाही, आम्ही त्यांना ऑटोवाले म्हणतो. तर त्याच्यामुळं काय आहे, आम्ही जास्त त्या गोष्टीत पडत नाही. आता जे नवीन नवीन फॅन आहेत जे आमच्या ग्रुपला अटॅच होतात, मग ते आम्हाला त्यांची पोस्ट टाकतात, अरे भाई या ऐसा हो रहा है वैसा हो रहा है. आम्ही म्हणते भाई कूल, इग्नोर ज्यादा उसको हवा मत दे, तो वो ज्यादा हवा में आएगा, उसको इग्नोर कर दे, मतलब वो उधर के उधर ही बैठ जाएगा. कारण आपण शब्दाला शब्द वाढवत गेलो तर ती गोष्ट वाढत जाते. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टी इग्नोर करतो, म्हणजे ती जास्त पॉप्युलर होऊनच देत नाही. हर्षल, तुझा डीपी बघितला मी, तुझा शाहरुख खान सोबतचा फोटो, तर टेल अस युअर एक्सपिरियन्स ऑफ मीटिंग विथ हिम. तुम्ही पण भेटलाय? हो, आम्ही सोबतच भेटलो ऍक्च्युली. कधी भेटलो? 2023लाच भेटलो. जवान मूवी नंतर SRK इथे डंकी शूट साठी आले होते पुण्यामध्ये, राघोलीच्या पुढे शिक्रापूरला. तळेगावला. हो, शिक्रापूर. अच्छा. तर इथे हयात रिजन्सीच जवळ, तिथे ते स्टे होते, त्यांनी बोलवलं आम्हाला. तर त्याची वेगळीच एक स्टोरी आहे. आम्हाला वाटलं होतं की रात्री बोलवतील, तर आम्ही पूर्ण रात्र 4 वाजेपर्यंत जागलो. आला नाही, आता आम्हाला वाटलं की आता बोलवणार नाहीत वगैरे, झोपून गेलो. सकाळी मेसेज आला की या म्हणून, बट सगळे झोपले होते. तर आमच्याकडे 15 मिनिटाचाच तो टाइम होता, तर आम्ही निघालो. पण आम्हाला 45 मिनिट्स उशीर झाला, तरीही SRK थांबले होते की नाही आता एवढं यांनी केलंय, पठाण जवान FDFS केलाय, त्यांना वाटलं असेल मे बी. थांबले ते 45 मिनिट्स आणि मग आम्हाला भेटले. आम्ही फ्लाईट कॅन्सल झाली, ते बाय रोड गेले. बाय रोड ते नंतर बाय रोडनी गेले, त्यांची फ्लाईट पण त्यांची कॅन्सल झाली, कारण आम्ही खूपच लेट झालो होतो. आम्ही लेट झालो, त्याच्या मागे अजून 1-2 फॅन क्लब पण आले दुसरे, मग त्याच्यामुळे अजून लेट झाला. मग त्यांनी फ्लाईट कॅन्सल केली आणि बाय रोड गेले ते. मग एक्सपिरियन्स कसा होता मीटिंगचा, म्हणजे काय बोलले, काय झालं? एक्सपिरियन्स मी तर खूप विचार करून गेलो होतो की हे बोलेल ते बोलेल, बट मी ते थोडी पर्सनॅलिटी बघितली. मी तिथं थंड झालो पूर्ण. मी फक्त म्हणलो लव्ह यू आणि पठाणच्या सक्सेस बद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स, एवढंच माझ्या तोंडातून निघालं आणि डन, एवढंच. मग आलो. मग ते काय बोलले? ते थँक्यू बोलले, थँक्यू बेटा वगैरे. शाहरुखच्या टीम बरोबर म्हणजे कॉन्टॅक्ट कसं झाला तुमचा? त्यांनी तुम्हाला अप्रोच केलं का तुम्ही सोशल मीडियाच्या थ्रू तिकडे गेले होते? कसं? नाही, आम्ही ऍक्च्युली अप्रोच करतो त्यांना की आम्ही आमचे जे काही इव्हेंट्स असतात ते त्यांना पाठवतो. मग त्यांनाही आवडतं, ते SRK ला दाखवतात, त्यांची मार्केटिंग टीम जी असते. हा, आणि दर बर्थडेला मग ते आम्हाला थोडंसं सपोर्ट करतात की या तुम्ही भेटा SRK ला, कारण SRK त्याचा बर्थडे फक्त फॅन्ससाठी ठेवतो, तो कोणालाही दुसऱ्याला भेटत नाही. फक्त फॅन्ससाठी तो पूर्ण काय हॉल वगैरे बुक करून त्यांच्यासाठी परफॉर्म करतो, त्यांच्यासाठी डिनर पण असतं, त्यांच्यासाठी सगळं करतो. गिफ्ट वगैरे नाही, दरवर्षी असतं. गिफ्ट वगैरे असतात प्रत्येक ह्याला, म्हणजे मॅक्झिमम 900 ते 1000 फॅन्स असतात हॉलमध्ये. तर प्रत्येकाला गिफ्ट, जेवण हे कंपल्सरी बर्थडेच्या दिवशी. हो, मुंबईमध्ये. मग ते येणार, केक आमच्या सोबतच कापणार, डान्स वगैरे करणार, थोडे डायलॉग, थोडे मोटिवेशन स्पीच. प्रत्येक बर्थडेला जातो? प्रत्येक? येस. कुठला बर्थडे मिस वगैरे नाही. कोरोनात पण नाही? कोरोनात पण गेलोय मी, फोटो आहे माझ्याकडे मास्क लावून. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता भेटण्याचा? माझा तर एक्सपिरियन्स असा होता की मी तर विचार केलाच नव्हता की काय बोलणार. पण तिथे गेल्यावरती ब्लँक झालो. ह्यांना म्हटलं तुम्ही फोटो काढा, मी तोपर्यंत बघत थांबतो. मी एक साईडला बघत थांबलो होतो त्यांना, सगळ्यांचे फोटो उचतर. शेवटला मग मी गेलो. माझ्या हातावरती टॅटू आहे शाहरुख खानचा इथे, डॉनचा, तो दाखवला त्यांना. टी-शर्ट काढावे लागेल. बसून सेकंड डॉन टूच आहे. मी दाखवलं त्यांना, अरे डॉन हसले.
त्या हसण्यामध्ये सगळ्यांचे फोटो बघा तुम्ही आणि माझ्या सोबतचा फोटो बघा. माझ्या ह्याच्यात फुल स्माइल मध्ये, बाकीच्या ह्याच्यामध्ये फक्त पोज दिला. कधी कधी काढलेला आहे टॅटू हा मी काढलाय 2018. 2018